नमस्कार मंडळी, चला तर आज बहुगुणी अशा शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी, ते पण खानदेशी पद्धतीमध्ये कशी करायची ते बघणार आहोत. बहुगुणी यासाठी म्हणलं, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, विटॅमिन ए, सी भरपूर प्रमाणात असतात, म्हणून याला बहुगुणी असं म्हणलं. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं सर्वात आधी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ अशा धुवून घ्या आणि शेंगा निवडताना अशा हिरव्या घ्या आणि अशा खूप जाडसर पण नको आणि खूप बारीकसुद्धा नको, अशा मीडियम साईजमध्ये घ्या. तर सर्वात आधी शेंगा अशा कापून घ्यायच्या. 2-3 इंचापर्यंत शेंगा अशा मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायच्या. हे बघा, ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणेच. तुम्हाला जर मोठे ठेवायचे असतील तर मोठे ठेवल्यात तरी चालतील. तर हे बघा, आणि शेंगांची अशी साल काढून घ्यायची. जो भाग जास्त जाडसर वाटतो त्या साईडने जास्त साल काढायची, म्हणजे पटकन शेंगा शिजल्या जातील. तर बघा, इथं मी सर्व शेंगांची साल काढून घेते आहे आणि आता ह्या पुन्हा पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायच्या. आणि आता आपण शेंगा शिजवून घेऊयात. तर यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केले. तेल छान गरम झालं की नंतर यामध्ये शेंगा टाकून द्यायच्या आणि 1 मिनिटांसाठी त्या पुन्हा तेलामध्ये परतून घेऊया. असं केल्याने काय होईल, शेंगांना छान अशी चव येते. शिजल्यानंतर सुद्धा त्या खायला अगदी चविष्ट लागतात. नंतर यामध्ये घालूया 1 चमचा हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ, म्हणजे शेंगा पटकन शिजल्या जातील आणि त्यांना अजून छान अशी चव येईल. आणि आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालून ह्या शिजू देऊयात. 5-10 मिनटं लागतात, पटकन ह्या शेंगा शिजल्या जातात. तर यावर झाकण ठेवून अर्धवट झाकण ठेवायचं आणि ह्या शेंगा शिजवून घेऊया. शेंगा शिजत आहेत तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया. इथं मी 2 मोठे कांदे घेतलेत, 10-12 लसूण पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर आणि सुकं किसलेलं खोबरं. तर सर्वात आधी तवा छान गरम झाला की नंतर यावर कांदा घालून कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. तेल मी अजून घातलेलं नाही आहे. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं. तर बघा, इथं कांद्याचा छान असा कलर चेंज झाला आहे. आता यावर घालूया 1 चमचा तेल आणि कांदा पुन्हा छान परतून घ्यायचा तेलासोबत. नंतर यामध्ये लसूण आणि आलं घालून पुन्हा हे कांद्यासोबत कलर चेंज होईपर्यंत, ब्राऊन रंगावर येईपर्यंत मस्त परतून घ्यायचं. आणि बघा, इथं कांदासुद्धा छान परतून झाला आहे. आता आपण कांदा काढून घेऊया. नंतर त्याच तव्यावर खोबरं घालून खोबरंसुद्धा काही सेकंदांसाठी भाजून घ्यायचं. आणि बघा, खोबरंसुद्धा पटकन भाजलं जातं. आता खोबरं काढून घेऊया. नंतर त्यामध्ये 1 चमचा, त्याच तव्यावर 1 चमचा धने पावडर ही सुद्धा भाजून घेऊया. धने पावडरसुद्धा इथं भाजली गेली आहे आणि काढून घेऊया. आणि बघा, 5-10 मिनटं झालेत, शेंगासुद्धा छान शिजल्या गेलेत. आता आपण चेक करून घेऊया, हवं तर चाकूने बघा थोडंसं असं दाबून बघायचं. हे बघा, शेंगासुद्धा छान शिजल्या गेलेत आणि शेंगा आता आपण काढून घेऊया. खूप पौष्टिक असं हे सूप असतं. मुलं जर भाजी खात नसतील तर हे सूप तुम्ही त्यांना प्यायला द्या. अतिशय गुणकारी हे सूप आहे. तर बघा, आणि ह्या शेंगासुद्धा तेला मिठातल्या असतात, तर मुलंसुद्धा आवडीने खातात. भाजी खात नसतील तर असं शेंगा आणि सूप तुम्ही त्यांना देऊ शकतात. चला, आता इथे मसालासुद्धा मिक्सरमध्ये दळून घेऊया. तर कांदा थंड झाला आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, धने पावडर आपण आधीच भाजून घेतलेली होती तीसुद्धा आपण घातली आहे. आणि आता हे छान सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालून कोथिंबीर घालायचा, छान असं बारीकाचं याचं वाटण तयार करून घ्यायचं. आणि बघा, तर मस्त अशी बारीक असं वाटण तयार आहे. तर चला आता फोडणीची तयारी करूया. इथं तेलसुद्धा छान गरम झालं आहे. 3 पळ्या तेल मी इथे घेतलेलं होतं. तर यामध्ये घालूया मसाला आणि छान हा तेल सुटेपर्यंत मसाला आपण परतून घेऊया. आणि बघा, असं खानदेशी पद्धतीमध्ये जर तुम्ही भाज्या बनवल्या तर प्रत्येक भाजीची चव हे खूप छान चविष्ट आणि खमंग होते. तर आता यामध्ये थोडासा मी हिंगसुद्धा घातला होता. मसालेदार भाजी आहे. बऱ्याच जणांना मसाले भाजी खाल्ली की ॲसिडिटीसुद्धा होते, तर हिंगाचा वापर तुम्ही करा, म्हणजे पचनसुद्धा छान होतं आणि हिंग घातल्याने भाजीला चवसुद्धा छान येते. तर बघा, इथं मस्त मसाल्याला आता तेल सुटत चाललं आहे. आता अजून काही 1-2 मिनटं छान अजून तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेऊया. आणि तुम्ही बघू शकतात मसाल्याचा कलर किती चेंज झाला आहे. तर आता या स्टेजला यामध्ये आपण घालूया पाणी. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलं होतं आणि तेच आपण मसाल्यामध्ये घालूया. आणि आता याला पुन्हा असं 1-2 मिनटं उकळी येईपर्यंत झाकण ठेवून शिजू द्यायचं.
आणि तुम्ही बघू शकतात तर्री किती छान आली आहे, तर कलर बघू शकतात. आणि आता यामध्ये घालूया शिजवलेल्या शेंगा. आणि पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. मी यामध्ये थोडंसं अजून पाणी घालते आहे. तुम्ही भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकतात किंवा पोळीसोबत, भातासोबत खूपच चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते. आणि आता यामध्ये थोडंसं मीठ घालून उकळी काढून घ्यायची. नंतर त्यावर थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि मस्त तर्रीदार झणझणीत अशी आपली ही शेवग्याच्या शेंगांची खानदेशी पद्धतीमध्ये भाजी बनवून तयार आहे. तर कशी खायची, मस्त भाकरी चुरून घ्यायची, नंतर त्यावर रस्सा घालायचा आणि मस्त ही शेवग्या शेंगांची भाजी एन्जॉय करायची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.